कृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 23 जानेवारी 2025 शुक्रवार। आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 78वा दिवस आहे आणि आता सकाळचे 6 वाजलेले आहेत। आम्ही निघालेलो आहोत पिपरी या ठिकाणावरून सीताराम आश्रमातून। तर सगळ्यांचे आता आवरावर झालेले आहे, तर निघालेलो आहोत। सकाळचे 6 वाजलेले आहेत, तर बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात। तर ते नर्मदे हर। तर सकाळी निघालो आणि निघून फक्त 10 ते 15 मिनिटं झाले, तर एका बाबाजींनी चाय प्रसादीसाठी थांबवलेलं आहे। आता तुम्ही म्हणत असाल सारखं चाय प्रसादी दाखवताय, भोजन प्रसादी दाखवताय, तर लोक किती आनंदाने आणि प्रेमाने सेवा करतात मी हे दाखवण्याचा प्रयत्न करते। की सारखं ते म्हणतात की तुम्ही चहा पिता तरी आम्हाला सेवा करण्याचं पुण्य भेटतं। जेवण तर दूरच, जेवण करण्यासाठी आपले हातपाय पकडून नेतात, पण रस्त्याने किती म्हणजे गाडीवाले असू द्या, गाडी मोठी गाडी थांबून ते आपल्याला नेतात आणि चाय प्रसादी पाजतात। तर आलेला आहोत या ठिकाणी चाय प्रसादीसाठी। परिक्रमावासी थांबलेले आहेत। बनवून काय चाय? आम्ही निघालेलो आहोत पुढे। तर बघा आज धुकं आहेत, शेती आहे कडेला, जास्तची धुकं आहे। थोडीशी थंडी वाजते कारण ऊन जास्त प्रमाणात वाढत चाललंय। थोडी थंडी कमी झाली, आज रात्री थंडी वाजली नाही। आता चाललेलो आहोत रस्त्याने। तर रस्त्याने काय मंदिर वगैरे किंवा जास्त तीर्थक्षेत्र असे दाखवण्यासारखी नाहीये। जे आहेत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतेय, त्याच्यामुळे जरा लवकर राहणे गोरखतंय। आणि 4 फेब्रुवारीला नर्मदा जयंती असल्यामुळे आम्ही नर्मदा जयंतीला जाणार आहोत। तर त्याच्यामुळे आता 10-12 दिवस राहिलेले आहेत। तर 30ने कधी 25ने असं चाललोय। 2 दिवस झाला तर 30नेच येतोय। तर बघू शकता सकाळी खूप जास्त धुकं आहेत, पण चालल्यामुळे हीट तयार होते आणि हीटने थंडी वाजत नाही। इकडून चाललेले आहे सातपुते बाबा, पावरे बाबा चाललेले आहेत। समोर आमच्या मैया। बघा थंडी, धुकं दिसत आहेत पण आम्हाला थंडी वाजत नाही, कारण की चालून हीट तयार झालेली आहे। ऊब येते स्वतःला। चला, तर आम्ही रस्त्याने चाललो होतो। रस्त्याने जात असताना इथे समोर एक गोडाऊन आहे, जसं की धान्यांचं, तांदूळ गहू वगैरे ठेवतं। तर तिथून एक बाबाजी आले आणि त्यांनी चाय प्रसादीसाठी हाक मारली। तर तिथे जाणार आहोत आता। रोड क्रॉस करून आम्ही आलेलो आहोत। तर बघा हे धान्यांचं गोडाऊन आहे। तर इथे बाबाजी राहतात वरती, त्यांनी चाय प्रसादीसाठी बोलवलेलं आहे परिक्रमावासी। शेकोटी पण पेटवलेली आहे। तर आम्ही बसलेलो आहोत इथे आणि इथे शेकोटी पण आहे। तर ते बाबाजी पोहे बनवत आहेत आमच्यासाठी चाय प्रसादी। तोपर्यंत मी हे काल द्राक्ष घेतले होते, ते द्राक्ष खाते। मला भूक लागली, रात्री थोडंसंच खाल्लं होतं। तर बघा हे बाबाजी शेकतायत, थोडेसे मी पण शेकते। शेकणं चालू आहे। इथे आहे शेकोटी, त्यांचा बालभोग सुरू आहे थोडासा। इकडे आमच्या मैया आहेत, काय वरती आहे बाबाजी राहतात आणि हे पूर्ण गोडाऊन आहे। आहे मिट्टी नावाची भुबू, तर मी टाकलेलं आहे बिस्किट। छोटसच पिल्लू आहे, येऊन सगळ्या परिक्रमावास्यांना लाड घालती ती मिट्टी। महाराजांनी पाळलेले आहे या ठिकाणी हे भुबूला। काल भोग केला, पोहे खाल्ले आणि निघालेलो आहोत पुढे। बघा अजूनही थंडीच आहे, पण दुपारी जास्त ऊन चालून देत नाही, त्याच्यामुळे थोडंसं लवकर निघालेलो आहोत। पण तरी आता आलं असेल 5-6 किलोमीटर पर्यंत। आता वाजलेले आहेत 8। तर आज जायचं आहे 30-32 किलोमीटर सेंब्री या ठिकाणी। तसं तर आमचा 7-8 दिवसाचाच प्रवास राहिलेला आहे। 300 किलोमीटरनी जरी पकडलं तर
आमच्याकडे आहेत 13-14 दिवस, तर आम्ही 25, 26, 28, 29 जसं जसं जाता येईल तसं तसं जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. हळूहळू चाललेलो आहोत. तर चला जाऊया. ऊन पण वाढायला सुरुवात झालेली आहे आता. आणि जे काल सामान होतं कुरिअरने आम्ही पाठवलेलं आहे, जवळजवळ 4 किलो वजन होतं आईचं आणि माझं. सामान पाठवलेलं आहे, थोडंसं वजन कमी झालेलं आहे, तर चालता येते. तर चला जाऊयात हळूहळू. हायवेनीच चाललेलो आहोत आम्ही. आलेलो आहोत तरोन या गावामध्ये. तर या बाबाजींनी आम्हाला थांबवलेलं आहे चाय प्रसादीसाठी. ते म्हटले की चाय प्रसादी पण घ्या आणि विश्रांती पण घ्या, त्याच्यामुळे थांबवलेलं आहे इथे. परिक्रमावासी आतमध्ये जाऊन बसलेले आहेत. तर आम्ही आतमध्ये बसलेलो आहोत. परिक्रमावासी बसलेले आहेत. पाठीमागे तिकडे घरामध्ये चाय प्रसादी बनत आहे. परिक्रमावासी बघा कसे बसलेले आहेत. काही परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी गाडीमध्ये खिचडी प्रसादी घेऊन आलेले आहेत. नर्मदे हर बघा खिचडी प्रसादी आणलेली आहे त्यांनी गाडीमध्ये. इकडे परिक्रमावासी तोपर्यंत लाडू खात आहेत. सेवा करतात ते गाडीने. दुबे जे आहेत ते गाडीने परिक्रमावासींची सेवा करतात. रस्त्याने जर परिक्रमावासी चालत असतील तर त्यांना खिचडी प्रसादीची सेवा देतात. आता आम्ही इथे बसलो होतो चाय प्रसादीसाठी, तर त्यांनी आम्हाला बघितलं तर समोर गेले गाडी घेऊन, पुन्हा वळून आलेले आहेत. तर बघा खिचडी प्रसादीची सेवा देतात ते. आतमध्ये आहेत खिचडी वाटतायत ते. नर्मदे हर, नर्मदे हर. बघा रस्त्याने जेवढे परिक्रमावासी दिसतील तेवढ्यांची ते सेवा करतात. पुढे पण आहे, मागे पण ठेवलेला आहे प्रसाद त्यांनी. जसे जसे परिक्रमावासी येतील तसं तसं त्यांना देत चाललेले आहेत. तर खिचडी प्रसादी देऊन ते आता निघालेले आहेत पुढे. पुन्हा काय जे परिक्रमावासी दिसतील डॉक्टर आहेत ते. तर बघा चाललेले आहेत. गाडी वळून त्यांनी आमच्यासाठी परत थांबले होते. तर परिक्रमावासी इकडे आनंद घेत आहे खिचडी प्रसादीचा. बाबाजींची इथे चाय प्रसादी घेतली, लाडू घेतले आणि आता पुढे प्रस्थान करतोय. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर माताजी. तर निघालेले आहेत परिक्रमावासी पुढे. तर चला निघूयात. नर्मदे हर. चला चाय प्रसादी घेतली, खिचडी खाल्ली आणि निघालेला आहोत पुढे. आता समोर गाव आलेलं आहे. गाव आलं की भीती वाटते. कोणी थांबवतं सेवेसाठी, वेळ पण जातो आणि नको म्हणता पण येत नाही. आता मी चाय प्रसादी घेत नाही म्हणून माझं भागतं, म्हणजे आवडत नाही. दुधाचे काहीच पदार्थ खात नाही मी. तर बाकीच्या परिक्रमावास्यांना घ्यावंच लागतं, कारण नाही म्हणता येत नाही. तर गाव आली की थोडीशी धाकधूक सुरू होते मनामध्ये. चला आनंद वेगळाच आहे. एक सेवा देतात त्या आनंदाने, तर आपण ते घेतलंच पाहिजे सेवेचा लाभ. तर चला जाऊयात. परिक्रमावासी निघालेले आहेत बघा पुढे. आताच बघा चाय प्रसादी घेतली, दाल खिचडी खाल्ली, लाडू खाल्ले आणि एक फक्त 100 मीटर अंतर पुढे आलो. परत चाय प्रसादीसाठी थांबवलेलं आहे. मी आताच म्हटलं की गाव बघितलं की भीती वाटते. परिक्रमावासी थांबलेले आहेत. इथे बनत आहे चाय. हे बाबाजी आहेत, हे सेवा देत आहेत आम्हाला चाय प्रसादीची. इकडे उभे आहेत मैया. नर्मदे हर. चाय प्रसादी घेऊन आत्ताच 2 मिनिट पण नसतील झाले, 50 मीटर पुढे आलो. बघा परत परिक्रमावासींनी चाय प्रसादी पिण्यासाठी थांबवलेला आहे.
आता थांबलेले आहेत, नाही म्हणता पण येत नाही. तुम्ही म्हणत असेल काय दिवसभर चाय प्रसादी दाखवतात, पण लोक सेवा करतात किती हे दाखवते मी. हात जोडून विनवणी करून देतात ते आपल्याला. चाय प्रसादी घेतली आणि आता पुढे निघालो. बरं ते म्हटले पोहे खाऊन जा, म्हटलं आताच खाल्ले. तर आलू गोंडे असतात, बटाट्याचे वडे, तर त्यांनी ते बांधून दिलेले आहेत, बोलले पुढे जाऊन खा. तर आता निघलेलो आहोत पुढे. तर गाव संपेपर्यंत जीवाला धाकधुकच राहते, कोणी बोलवतंय कोणी नाही. प्रत्येकाचा मान राखूनच जावं लागतं, कारण की परत पुन्हा आपल्याला काय येणं होतंय नाही होत. तर चला जाऊयात. बघा ते पिवळं शेड दिसत आहे ना तिथे कागदाचं, त्याच्या थोडं मागं आम्ही चाय प्रसादी घेतली. आता परत इथे चाय प्रसादीला थांबवलेलं आहे. किती सेवाभावी लोक आहेत तिथे. आता पुढं कुठं थांबवतील काय माहिती. चाय प्रसादी घेऊन कसं वाटतंय मैया? इकडचे लोक एवढे प्रेम देतात. नर्मदा खंडामध्ये आलं ना, एवढे लोक सेवा देतात ना इकडचे लोक. आपल्या साईडला गेलं ना, आपल्या साईडचे लोक राग तरी करते. माझं बोलण्याचं तात्पर्य तुम्हाला राहिली, पण जरा बहुतेक 10 फुटावर किंवा 20 फुटावर जरी गेला ना तरी चहा नाश्ता कुठलीही वस्तू मला कमी नाही. सकाळी निघाल्यापासून आम्ही कमीत कमी 4-5 वेळेस चहा घेतलेला आहे आणि 2 वेळेस नाश्ता केला. एका डॉक्टरने नाश्ता केला, की बाबाने आम्हाला पोहे खायला घातले, लाडू. म्हणजे आपल्याकडे दिवाळी साजरी करतात तसं ह्या साईडला संक्रांत साजरी करतात. तिळाचे लाडू खूप खायला लागले. आमच्या मैयाला अश्रू अनावर झालेले आहेत. खरंच नरसिंहपूर जिल्ह्यात ना एवढे सेवा देतात ना खूप जास्त प्रमाणात. आता बघा ते म्हणतात बालभोग करा, आता पोटातच जागा नाही, चालायला लागतंय, नाही म्हणता पण येत नाही, काय करणार आहे. नर्मदे हर. चला निघालेला आहोत पुढे. गाव सोडून थोडंसं पुढे आलो तर इथे आहे पंडित ढाबा. तर या महाराजींनी आम्हाला चाय प्रसादीसाठी हाक मारली. पुन्हा थांबलेलो आहोत परिक्रमावासी चाय प्रसादीसाठी. थोडासा चाय प्रसादी घेणार आहेत आणि निघणार आहोत पुढे. तर इथे पण ढाब्याजवळ चहा घेतलेला आहे आणि निघालेलो आहोत पुढे. परिक्रमावासी वैतागले जातात, चहाला नकोच म्हणतात डायरेक्ट चहा आलं की. दिवसात 20-25 चहा होतात. संध्याकाळी झोप होत नाही, संध्याकाळी जेवण जात नाही चहामुळे. पण त्यांचा भाव असल्यामुळे त्यांना पण नाराज न करता चहा घेणं गरजेचं आहे. चला त्यांचं पण नको ना मन नाराज व्हायला. घरमध्ये कावरा बाबा किती चहा झाले? चालू असते बाया. नर्मदे आम्ही थांबलेलो आहोत लिंबाच्या झाडाखाली थंड हवेला. चालून थोडासा घाम आला, पाय पण दुखायला लागले, तर बसलेलो आहोत. तर मगाशी जे आलू गोंडे दिले होते तर ते खात आहेत बघा. बाबा इकडे खात आहेत, मैया खात आहे, कारण वजन घेऊन चालायला नको म्हणून आताच खाऊन टाकणार आहोत. परत मग चालायला हातात सामान असलं की जड होतं. तर चला थोडीशी विश्रांती करतो आणि निघतो. तर आम्ही पुन्हा बसलेलो आहोत येड्या बाबळीच्या झाडाखाली. तर इथे रोडचं काम चालू आहे, तर खूप चालून पाय पण दुखायला लागले. तो ऊन पण इतकं झालेलं आहे ना डेंजर, चालवतच नाही, सारखं घाम येतोय. तर घामामुळे कसं जीव असं घाबरल्यासारखं होतं, जड होतं अंग, चालायला चालूच वाटत नाही. त्याच्यामुळे सकाळी लवकर निघतो की जेणेकरून दिवसभर ऊन लागत नाही. मग थोडंसं बसलेलं आहोत, थोडीशी विश्रांती केली आणि परत पुढे निघालो. कारण की तिथे रस्त्याचं काम चालू होतं, तर ट्रॅफिक जाम झाली होती. आम्ही रस्त्याच्या कडेलाच बसलो होतो, काही अडचण नको म्हणून आम्ही उठून परत निघालेलो आहोत. आता नरसिंहपूर जिल्हा बदलून आम्ही केलेला आहे नर्मदापुरम जिल्ह्यात प्रवेश. त्याला आधी होशंगाबाद असं नाव होतं. तर नर्मदापुरमला आपण कसं नर्मदे हर म्हणतो, तर प्रत्येक जिल्ह्याची कशी टोन वेगळा असतो. म्हणजे भाषा तीच असते, फक्त बोलण्याचं टोनिंग जे असते ती वेगळे असते. तर मागे कसं नर्मदे हर म्हणायचे, तसं नरसिंहपूरला म्हणायचे नरबदे हर.
म्हणायचं हर नर्मदे. आता नर्मदापुरम म्हणजे होशंगाबाद जिल्ह्यात आल्यानंतर म्हणतात नर्मदे हर. आपल्या महाराष्ट्रात कसं बघा, पुणे जिल्ह्याची भाषा वेगळी, नगरची वेगळी, जळगावची वेगळी, मुंबईची वेगळी, लातूरची वेगळी, तसं या मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकाची वेगवेगळ्या भाषा म्हणजे टोनिंग वेगळी आहे. नर्मदे हर झालं, नर्मदे हर, तर ते बोलतात, ऐकायला छान वाटतं. तर चला जाऊयात आता. भोजन प्रसादी कुठे भेटते कुठे नाही. ऊन खूप जास्त झालेलं बघू शकतो तुम्ही, चालता सुद्धा येत नाही. जे आम्ही अंतर सकाळी आम्ही 11-11:30 20 किलोमीटर चालून यायचं ना, आता ते आम्हाला 11:30 पर्यंत 15 किलोमीटर पण अंतर नीट उरकत नाही. एवढं भयंकर ऊन झालेलं आहे, उन्हात चालू सुद्धा वाटत नाही. तर चला जाऊयात आता. राहिले 250 किलोमीटर. तर आम्ही करणपूर या ठिकाणाहून चाललो होतो. तर एक मैया शेणाच्या ज्या गौऱ्या होत्या त्या थापत होत्या, तर त्यांनी आम्हाला बोलवलं चायप्रसादीसाठी. त्यांच्या आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर त्यांनी चायप्रसादी केली आणि सांगितलं भोजन करून जाता का. तर 11:30 पावणे 12 वाजले होते. तर पुढे 3 किलोमीटर आश्रम होतं, ऊन पण जास्त वाढत चाललं होतं. तर आम्ही म्हटलं ठीक आहे भोजन करून जातो. तर त्यांनी मस्त दोडक्याची भाजी आणि पुरी केलेली आहे, ती भोजन प्रसाद आम्ही केली आणि आता पुढे मार्गस्थ होत आहोत शहरामध्ये. तर आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये. तर ज्या गल्लीतून येत होतो, काही लोक असे वेगळ्याने बघत होते की जसं काय आम्ही येलेनच आलोय. आमचा अवतार म्हणजे आम्ही थोडंसं शॉर्टकटने आलोय. ज्या रोडने यायचं होतं त्यापेक्षा शॉर्टकटने आलोय. तर त्या म्हणजे तिथून काही परिक्रमा अशी जात नसतील, तर असे बघत होते जसं काही येलेनच उतरलेलं आहे. लहान मुलं खेळता आम्हाला बघून पळून गेले. चला आता आलोय आश्रमाजवळ, जाऊयात आतमध्ये. तर आम्ही आलेलो आहोत आश्रमात. आश्रम म्हणजे साईबाबांचं मंदिर आहे. तर आज गुरुवार पण आहे, योग चांगला आलेला आहे. मागच्या वर्षी पण आम्ही आलो होतो तर तेव्हा गुरुवारच होता. तर आता आलेला आहोत. इथे आसन टाकलेलं आहे मंदिराच्या शेजारी. तर चला मी तुम्हाला मंदिराच्या आतील परिसर दाखवते. परिक्रमावासी बसतो. नर्मदे हर. औरा बाबा नर्मदे हर. तर हा आहे मंदिराच्या आतील परिसर. इकडे आहे बगीचा, गुलाबांचा बगीचा. इकडे आहे साईबाबांचं मंदिर. इकडे आहे शिवजी. तर जाऊयात मंदिरामध्ये. इकडे आहे साईबाबांचं मंदिर. इथे आहेत पंडितजी. हा मंदिराच्या आतील आहे परिसर. इकडे परिक्रमावासियांनी आम्ही आसन लावलेलं आहे. आणि आज आमचं भाग्य आहे की गुरुवारच्या दिवशी आम्ही मंदिरात आलेलो आहोत. मी आताच फ्रेश होऊन आलेले आहे. मागे आहे तिकडे किचन. तर इथले जे बाबा आहेत ते आमच्या ओळखीचे आहेत. जवळजवळ माझ्या 2 ते 3 वर्ष झालं कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यांचा खूप आग्रह होता की तुम्ही इथे याच म्हणून. तर मग जवळजवळ आम्ही 32 ते 30 किलोमीटरचं अंतर पार करून आलेलो आहोत. त्यांची पण इच्छा पूर्ण झाली, कारण ते 4 दिवस ते बाहेर जाणार आहेत कुंभमेळ्याला. तर मग त्याच्यासाठी आम्ही जरा स्पीडमध्ये आलो, त्यांची पण गाठभेट होण्यासाठी. कारण 3 दिवसात आम्ही येणार आणि परत जाणार आहोत. तर मग भेट होणं शक्य नव्हतं. तर त्याच्यामुळे आम्ही थांबून घेतला आज. तर आता चायप्रसादी घेतलेली आहे. बिस्किट वगैरे बुडून खाल्लं त्याच्यात आणि बसलेलो आहोत. आता वाजलेले 6. तर थोड्याच वेळात आम्ही आरती सुरू करणार आहोत. आणि साईबाबांच्या आम्ही मंदिरात थांबलोय. तर खूप प्रसन्न वाटतंय, छान वाटतंय. आणि आज गुरुवारचा दिवस आहे.
पावी भक्त दर्शनासाठी येतात, छान वाटते. आता आरती झालेली आहे आणि आम्ही बसलेलो आहोत. आता वाजलेले आहेत 8:45. तर इथे आम्ही आश्रमात थांबलेलो आहोत आणि शेजारीच मंदिर आहे आणि मंदिराच्या शेजारी मंगल कार्यालय आहे, लग्नाचं हॉल आहे. एवढं त्या डीजेने एवढं ते बनकं ऐकायला येतं ना. आता 9 वाजलेत, दिवसभर चालतोय आम्ही. बरं चुकी लग्नाची नाही, चुकी आमची नाहीये, काय करणार. चुकी बनकीची इतकं ते भन 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 कानात करते. एक तर दुपारची भोजन प्रसादी केली आम्ही 11:30 12:15 वाजता. ऊन लागतंय, दिवसभर चालून चालून थकलोय. आताच आरती झालेली आहे आणि आता 8:45 वाजलेले आहेत. आता भोजन प्रसादी कधी भेटते माहित नाही. भोजन प्रसादीचं तर नाही माहिती, भेटू नाही भेटू, पण हे लग्नाची नाही एवढं डोकं. आज दिवसभर चालून चालून थकवा आलेला आहे आणि आवाज येतोय बघा मागे. आज दिवसभर म्हणजे सकाळी 6ला निघालो. 6ला निघाल्यापासून जी चहा सुरू झाले, आज 25-30 चहा झाले असेल. त्याच्यामुळे पोट गच्च झालंय. चहा जर कोणाला प्यायचा नाही म्हणलं तरी त्यांच्या जीवावरी लागतं. त्यांना वाईट न वाटण्यासाठी नाही म्हणता येत नाही, त्याच्यासाठी जरा शिकवायला थोडा चहा घ्यावाच लागतो. आलूगोंडे खायला भेटतात, समोसे खायला भेटतात, समोसे देतात, आलूगोंडे देतात. आलूगोंडे म्हणजे वडा म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपल्या इथं महाराष्ट्रात जसं वडापाव असतो, इथं फक्त आलूगोंडे असतो. वडा असतो त्याला फक्त आलूगोंडे म्हणतात. इकडे पूर्ण मध्य प्रदेशमध्ये फिरलो पण कुठंच पाव भेटला नाही. भेटत असेल सिटी ठिकाणी, असं नाहीये. नाही, पण सिटीत भेटतो म्हटलं तसंच आउटसाईडला पण भेटत असेल ना. पण आम्हाला बऱ्याच अशा आउटसाईड आहेत, म्हणजे चांगली शहर आहेत की त्या ठिकाणी सुद्धा पाव भेटले नाही. आणि गरीबात गरीब इतके लोक
गरीब जरी असले तरी चहा पाणी देतात, म्हणजे देतातच. असं खाली परिक्रमावाशी कुणालाही न जाऊन देता जेवण जेव्हा म्हणतात नर्मदे म्हणतात प्रसादी पालो, भोजन पालो आणि बालभोग देतात सकाळ सकाळ खायला, चहा पण देतात भरपूर प्यायला आणि छाच म्हणजे ताक जास्त प्यायला देतात. नर्मदेला आम्ही भोजन की तर आता भोजन प्रसादीसाठी आम्ही बसणार आहोत. माग बघा भनक वाजत आहे, डीजे वाजते. काय करणार सर, त्रास होते कारण झोप मोड होती ना. सकाळी उठून 4 वाजता स्नान करायला लागतंय आम्हाला, तर मग चिडचिड होती थोडीशी. आज व्हायला लागली कारण शांत क्लायमेटमध्ये आम्हाला झोपण्याची सवय लागलेली आहे. तर बघा इकडे भोजन प्रसादाची सुरुवात झालेली आहे, तर भोजन प्रसादी करूयात. तर चला या तुम्ही पण भोजन प्रसादी करण्यासाठी. आम्ही बसलेलो आहोत भोजन प्रसादीसाठी. तर आज आम्ही 4 जण आहोत आश्रमामध्ये, कोणी नाहीये कारण की हे आश्रम आहे थोडा आउट साईडला आहे, आतमध्ये आहे. बऱ्याचशा परिक्रमावासींना माहीत नाही, पण हे जे शॉर्टकट आहे, शॉर्टकट मार्गाने आलेलो आहोत. पण इथले जे अध्यक्ष आहेत ते आमच्या ओळखीचे आहेत, कारण मागच्या वर्षी परिक्रमेत होतो तर त्यांचं खूप चाललं होतं या 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 करून. तर आम्ही आलेलो आहोत, तर आता बसलेलो आहोत भोजन प्रसादीसाठी. मागे वाजत आहे डीजे, तर कानात ते भन होते. आता झोप होती का नाही माहित नाही, कारण झोप नाही झाली का मग दिवसभर उद्या चालता पण येणार नाही. सराय झालेली सुरू आहे. आणि प्रत्येक गावात लग्न बघायला भेटतंय, वेगवेगळ्या पद्धतीने लग्न बघायला भेटतात. आणि भागवत पण चालू आहेत काही ठिकाणी. छान गणेश म्हणलं तरी भागवत चालू आहे. तर आता भोजन प्रसादी करतोय, तुम्ही पण या भोजन प्रसादीसाठी. तर आजच्या भोजन प्रसादीमध्ये आहे वरण, भाजी, चपाती आणि भात आहे. तर परिक्रमावासी बघा त्याचा आनंद घेत आहेत. इकडेच आहे हे मंदिर. आताच भोजन प्रसादी केलेले आहे. तर माझ्या मागे आहे हे आश्रम आणि समोरच बघा इकडे जो लाईटीचा फोकस आहे इथे आहे मंगल कार्यालय. तर मला इतकं भयानक टेन्शन आलेलं आहे की मला ना असं थोडं जरी काहीतरी वाजलं ना की लगेच जाग येते झोपेत, किती झोप गाढ झोपेत असू द्या. पण आता ही इकडं चौकशी केली तर ते बोलले की इकडे आता रात्रभर हा गोंधळ सुरू राहणार आहे, रात्रभर डीजे वगैरे. तर इतकं टेन्शन आलंय की झोप होणार कशी, आणि प्लस उद्या सकाळी चालायचे. पूर्ण क्राऊड आहे. आता थोड्याच वेळात बघा इकडे म्हणतात बारात येईल, आता बारात येणार आहे, जवळच आलेली आहे. जवळजवळ त्यांना विचारलं, ते म्हटले 2-2:30 पर्यंत तरी कमीत कमी हे सुरूच राहणार आहे. असं हे आश्रम आहे आणि माझ्या मागे हा फोकस आहे. इकडे आहे लग्न, समोर बघू शकता तुम्ही पार्किंग आहे, जे लग्नाला आलेलं आहे पब्लिक त्यांचं. मला भयान टेन्शन आलं, तर काय करायचं, झोपायचं कसं. जाऊ द्या, आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचं. वेगवेगळं काहीतरी रोज नवीन शिकायला भेटते, अनुभवायला भेटते. तर हेच शिकायचं आणि हेच करायचं. याला तर म्हणतात खरी नर्मदा परिक्रमा. सहन करत राहायचं. बघू शकता तुम्ही 9:06 झालेले आहेत आणि हे आलेलं आहे जवळ, एकदम 50 मीटर अंतरावरतीच आहे. आईला मला सगळ्यांना टेन्शन आले, झोप होणार कशी. जाऊ दे, त्यांचं पण सुखाचा क्षण आहे. आयुष्यात एकच लग्न होतं आमचं, काय रोज परिक्रमेचा हा दिवस तर काय तो दिवस. आता आम्ही पण चाललेलो आहोत बाहेर बारात बघायला, नवरदेव नवरी कशी आहेत ते बघायला जातो. झोपण्याची पण तयारी चालू आहे, बघा आवाज. तर हे आहेत मालवी बाबा, यांचा आणि माझा जवळजवळ 2 ते 3 वर्ष झालं कॉन्टॅक्ट आहे. तर बाबांनी स्वतःच हे साई मंदिर उभा केलेलं आहे. तर जवळजवळ 1.5 कोटी खर्च आलेला आहे स्वखर्चातून, आणि काही देणगी असेल थोडीफार त्यांनी त्या स्वखर्चातून आणि देणगीतून हे पूर्ण मंदिर जे आहे जवळ 1.5-2 कोटी खर्च आलेला आहे, त्यांनी खर्च केलेला आहे. आणि मनाभावाने आणि इतकं प्रेम त्यांचं माझ्यावरती की मी परिक्रमेत असू नसू वर्षभर मला त्यांचे कॉल सुरू असतात. महिन्यातून जवळजवळ 4 ते 5 वेळेस कॉल करतात. खूप प्रेम त्यांना आले, तर मी इतका आनंद झालाय, खूप आनंद झालाय. बघा थंडीचे दिवस आहेत म्हणून साईबाबांना पण अंगावर ब्लँकेट दिलेलं आहे, कानाला टोपी बांधलेली आहे. फायनली 10-10:30 वाजलेले आहेत आणि ते भनकं बंद झालेलं आहे.
मागचा DJ. तर आता आम्ही झोपणार आहोत. निवांत झोप भयंकर आलेली आहे. पाय असे जळजळ करत आहे. पाठ तर एवढी भयंकर दुखते चालून चालून, कारण जसं ओंकारेश्वर जवळ येईल ना तसं जे आपल्याकडचं वजन आहे प्रत्येक गोष्ट टाकून देऊशी वाटते. आता सगळ्या गोष्टी मी घरी पाठवलेल्या आहेत कुरिअरने. फक्त ज्या गरजेचीच वस्तू आहे, कोलगेट, ब्रश, ड्रेस, ब्लँकेट एवढंच जवळ ठेवले, बाकी काही नाही. केसाचं एकच क्लिप डोक्यात म्हणजे ठेवलेला आहे, केसांना जो आहे तो कंगवा ठेवलेला आहे. बाकीच्या काही छोट्या वस्तू असतील गरजेच्या त्याच ठेवलेल्या आहे. सॉक्सचे फक्त 2च जोड ठेवलेले आहे, बाकी सोबत काहीच ठेवलेलं नाही. स्वतः पण चालायला जड वाटतं. इकडे बघा आमच्या माई आहेत. नर्मदे चालायला सकाळी 4ला 4:30ला मी उठतो. थंड पाण्याने स्नान, थंड पाण्याने आंघोळ करतो. सकाळ सकाळ गार लागते, पण काय नाही, पाणी घेतल्यानंतर थोडं बरं वाटतं. त्याच्यानंतर आरती करतो आणि चहा भेटत तर चहा घेतो. सकाळी 11 वाजेपर्यंत 15-16 किलोमीटर आम्ही सहज जातो. 20 जेवण करायसाठी, 20, कधी 17, कधी 18, कधी 16, पण 16 किलोमीटरवर पण म्हणजे जेवणासाठी जातो. त्याच्यानंतर थोडीशी विश्रांती करायची. 10 किलोमीटर अजून पुढं, नाही तर 7-8 किलोमीटर परत पुढं जायचं. झालं नर्मदे. तर चला करूयात आराम. आता ते बंद झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. नर्मदे.